नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या 3 मार्च 2026ला म्हणजे ऐन धुळवडीच्या दिवशी आलेला आहे चंद्रग्रहण। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रग्रहणामध्ये धुळवड खेळावी का, ग्रहण असल्यामुळे या दिवशी काय करावे, काय टाळावे, वेधकाळ कधीपासून आहे, त्या काळामध्ये आपण कोणते नियम पाळले पाहिजे, ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राइब करू शकता। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, होलिका दहन मुहूर्त, त्याचबरोबर 3 मार्चचे चंद्रग्रहण, वेधकाळ आणि धुलिवंदन साजरे करण्याबाबतची दाते पंचांगानुसार शास्त्रशुद्ध माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, होलिका दहनाचा मुहूर्त, 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण तसेच वेधकाळ आणि धुलिवंदन साजरे करण्याबाबतची अनेक पंचांगकर्त्यांनी वेगवेगळी माहिती दिलेली आहे। प्रत्येक माहितीमध्ये थोडाफार फरक असू शकतो, पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाते पंचांगानुसार शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत। ऐका तर मग, यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मिळ घटना जुळून आलेली आहे। सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन असून मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे। दाते पंचांगानुसार या दिवशी वेधकाळ असून सुद्धा आपल्याला धुलिवंदन आणि होळीचा उत्सव साजरा करता येणार आहे। पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणे अति आवश्यक आहे। विशेषतः गर्भवती, वृद्ध आणि मुलांसाठी वेधकाळाचे नियम वेगवेगळे आहेत। या व्हिडिओद्वारे आपण होळीच्या पूजेची वेळ, चंद्रग्रहणाचा काळ, वेधकाळामध्ये काय करावे, काय टाळावे, तसेच अन्नाच्या शुद्धतेसाठी तुळशीपत्राचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया। तर मागच्या आपल्या व्हिडिओंमधून तुम्हाला हे समजलं असेलच की 2 मार्च 2026 रोजी म्हणजे सोमवारच्या दिवशीच आपल्याला होलिका दहन करायचं आहे। पण ते कधी करायचं आहे हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे, कारण या दिवशी भद्राकाळसुद्धा आहे। तर मंडळी, आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर होळी पेटवायची आहे नेहमीप्रमाणेच, आणि भद्राकाळ जरी असला तरी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होलिका दहन करायला परवानगी असते। होलिकेचं पूजन करून आपापल्या कुटुंबासह आपण होळीला प्रदक्षिणा मारावी। नकारात्मकता, रोग, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही, त्यामुळे तुम्ही होलिकेकडे ही प्रार्थना नक्कीच करू शकता। त्याचबरोबर तुम्ही होलिकेला अर्पण करण्यासाठी जास्त काही नेऊ नाही शकलात तर तुम्ही साधा एक पुरणपोळीचा नैवेद्य, 5 गोवऱ्या आणि तांब्यामध्ये पाणी नेलं तरीसुद्धा भरपूर झालं। बाकी गुलाल तर आपल्याकडे असतोच, तोही आपण अगदी सहजरित्या नेऊ शकतो। गाठींचा हार किंवा फुलांचा हार आपण होळीमध्ये अर्पण करण्यासाठी नेऊ शकतो। तुम्हाला फुलांचा हार नेणं शक्य झालं नाही तर तुम्ही 5 फुलं का होईना होळीमध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन जायचे आहेत। त्याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या खिशामध्ये काळे तीळ ठेवले असतील तर अतिउत्तम। तेच तीळ आता तुम्ही तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि होळीमध्ये अर्पण करून द्यायचे आहे। यामुळे सुद्धा आपल्याला लागलेली दृष्ट, वाईट नजर निघून जाते। आणि तुम्ही जर हे करायला विसरला असाल तर ऐन जेव्हा तुम्हाला होलिकेचं दर्शन करायला जायचं आहे किंवा जिथे होळी पेटवतात तिथे जायचं आहे तर तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्या घरातून काळे तीळ घ्या, किंवा मग दृष्ट काढण्यासाठी आपण बऱ्याच वेळा लाल सुक्या मिरच्या वापरतो, कधीकधी मीठ वापरतो, त्याचबरोबर कधीकधी मोहरीचा सुद्धा वापर करतो। यापैकी तुम्हाला जी गोष्ट शक्य होईल ती तुम्ही तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्या। यापैकी कोणतीही एक वस्तू, भलेही ती मीठ असली तर मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की मीठ आपण अग्नीमध्ये टाकायचं का, तर नाही। तुम्ही काय करायचं, जे पाणी होळीला प्रदक्षिणा घालण्यासाठी म्हणून नेणार आहात तर दृष्ट काढल्यानंतर ते मीठ त्या पाण्यामध्ये टाकून न्यायचं। होलिकेची तुमच्या चालीरीतीनुसार पूजा करायची आणि जेव्हा तुम्ही होळीला तांब्यामध्ये पाणी घेऊन प्रदक्षिणा मारतात तर त्या मिठाच्या
पाण्यानेच तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. म्हणजे थोडं थोडं पाणी आपल्याला गोलाकार पद्धतीने होळीच्या भोवती टाकत प्रदक्षिणा मारायची असते. तर अशा पद्धतीने या गोष्टी करा. जुन्या काळची रीत तर तुम्हाला माहितीच असेल की पूर्वीच्या काळी असं असायचं की होळीला आपण ज्या गोवऱ्या नेत असतो अर्पण करायला किंवा त्याच्यामध्ये दहन करायला, तर त्या गोवऱ्या चोरून आणण्याची पद्धत होती. तर आजही तुमच्याकडे ही पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. असेल तर हो लिहा, नसेल तर नाही लिहा. पण तुमच्याकडे गोवऱ्या असतील किंवा नसतील, पण शहरी भागात जरी तुम्ही राहत असाल तरी पण तुम्हाला त्या गोवऱ्या होलिकेमध्ये अर्पण करण्यासाठी विकत भेटून जातील. तर तुम्ही अवश्य त्या न्या. जास्त काही नाही, 5 गोवऱ्या आपल्याला लहान लहान घ्यायच्या आहेत आणि बाकीचा नैवेद्य वगैरे आपण घेऊन तिथे जाऊ शकतो. चला मंडळी, होळीबद्दल अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिली. आता आपण थेट चंद्रग्रहणाबद्दल बोलूया. तर बघा, 3 मार्च 2026 रोजी म्हणजे मंगळवारी पौर्णिमा आणि ग्रस्तोदित प्रकारचं चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण कधी सुरू होणार आहे? तर दुपारी 3:20 3 तारखेच्या दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होईल. आता यापुढची माहिती लक्ष देऊन ऐका बरं का. तर आपल्या भारत देशामध्ये ग्रहणाचा आरंभ आणि मध्य काही दिसणार नाही आहे. जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा आपल्याला डायरेक्ट चंद्राला ग्रहण लागलेलंच दिसेल. म्हणूनच तर या ग्रहणाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हटलेलं आहे. ग्रहणाचा मोक्ष अर्थात समाप्ती 3 तारखेच्या संध्याकाळी 6:48 होणार आहे. मग या ग्रहणाचा वेधकाळ कधीपासून आहे? तर मंगळवारी अर्थात 3 मार्च रोजी सकाळी सूर्योदयापासूनच वेधकाळ सुरू होईल. पण आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी 11 वाजेपासून वेधाचे नियम पाळावे. बाकीच्यांनी सकाळी सूर्योदयापासूनच वेधाचे नियम पाळावे. वेधकाळामध्ये आपल्याला काय काय करता येईल? तर पौर्णिमेचा कुळधर्म म्हणजे पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ज्या काही सेवा उपासना करतो, तर त्या तुम्ही समजा होळीच्या दिवशी केलेल्या नसतील तर तुम्ही त्या धुलिवंदनच्या दिवशी केल्या तरीही चालेल, कारण या दिवशीसुद्धा संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत पौर्णिमा आहे. तर मग वेधकाळामध्ये आपल्याला पौर्णिमेचा कुळधर्म करता येईल, पूजा अर्चा करता येतील, अभिषेकसुद्धा करता येईल. देवाला आपण अतिशय थोड्या प्रमाणामध्ये नैवेद्य दाखवू शकतो. मग तो तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. अभिषेकाचे तीर्थ तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला ते पितासुद्धा येईल. 1 घास अन्नाचा तुम्हाला फक्त वास घेता येईल, कारण या काळामध्ये आपल्याला अन्न ग्रहण करता येणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार, दाते पंचांगानुसार हा नियम सांगितलेला आहे. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म तुम्हाला या काळामध्ये करता येईल. त्याचबरोबर श्राद्ध म्हणजे जे सपिंडक श्राद्ध असतं ते सुद्धा तुम्हाला या काळामध्ये करता येणार आहे. स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो तुम्ही गाईला द्यावा, कारण वेधकाळामधला म्हणजेच सूतक काळामधला जो काही स्वयंपाक असतो तो आपण खात नाही. वेधामध्ये पूजन निषिद्ध नाही, पण भोजन मात्र निषिद्ध आहे. त्यामुळेच आपल्याला जर आपण श्राद्धाचा स्वयंपाक केलेला असेल नैवेद्यापुरता, तर तो आपण नंतर गाईला खाऊ घालायचा आहे. धुलिवंदन म्हणजेच धुळवड आपल्याला खेळता येईल का? तर होय, वेधकाळामध्ये धुलिवंदन आणि रंग खेळणे आपल्याला करता येईल. आपल्या गावच्या सूर्यास्तापासून 6:48 ग्रहणाचा पर्वकाळ आहे. काही ठिकाणी पर्वकाळ कमी असेल तर 6:48 आपण मोक्षस्नान करावे. 15-20 मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाळ असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडासा जप करावा. मग तो तुम्ही तुमच्या गुरूंच्या नावाचा करू शकता, कुलदेवीच्या नावाचा करू शकता, कुलदेवाच्या नावाचा करू शकता, किंवा ज्या देवावर तुमची प्रचंड श्रद्धा आहे त्या देवाच्या किंवा त्या देवीच्या नावाचा केला तरीही चालेल. आणि संध्याकाळी 6:48 मोक्षस्नान करावे. त्यानंतर तुम्ही भोजन करू शकता. तुमच्यापैकी कुणाचा वाढदिवस असेल, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, किंवा तुम्हाला काहीतरी सेलिब्रेशन म्हणजे काहीतरी गोष्ट तुम्हाला साजरी करायची असेल, तर ती तुम्ही संध्याकाळी 6:48 कधीही करू शकता, काही हरकत नाही. ग्रहण काळामध्ये प्रसन्न चित्ताने जप ध्यान करावे.
ही विशेष सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर ग्रहणाच्या मोक्ष स्नानानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर जेव्हा आपण अंघोळ करतो त्यानंतर घर शुद्ध करूनच आपण अन्न ग्रहण करावे. तर मग या काळामध्ये तुम्हाला शक्य झालं म्हणजेच काय ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसून घ्या. अजूनसुद्धा ज्यांची सारवण्याची घरं असतील तर त्यांनी काही सारवण्याच्या भानगडीत पडू नका. एकदा घर स्वच्छ झाडून घ्या. ज्यांना संध्याकाळी एवढ्या उशिरा फरशी पुसणं वगैरे शक्य होणार नाही त्यांनी घरामध्ये गुलाबजल, गोमूत्र किंवा थोडंफार हिंगाचं पाणी शिंपडलं तरीसुद्धा चालेल. चारी कोपऱ्यांमध्ये असं तुम्ही शिंपडू शकता. तसेच ग्रहणाच्या पवित्र काळामध्ये सर्वांनी आनंदाने, श्रद्धेने आणि शांतीने उत्सव साजरा करावा. तर आपल्याला धुळवड साजरी करता येणार आहे. त्यासाठी कोणतीही बंधनं नाही आहेत. पण कुणाला त्रास होईल असं वर्तन करू नका. पाण्याचा जास्त अपव्यय करू नका. प्रदूषण होईल अशा गोष्टी करणं टाळा. शांतीने आपण तसेच संयम ठेवून धुलिवंदनाचा सण व्यवस्थितपणे साजरा करू शकतो. आणि ज्या भागांमध्ये वीर नाचवले जातात, वीर म्हणजे काय असतं तर आपल्या पितरांचा टाक एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवला जातो आणि लाल कपड्यामध्ये तो बांधून घेतला जातो आणि आपल्या घरातील लहान मुलांच्या हातामध्ये काही ठिकाणी म्हणजे मोठी मुलंसुद्धा किंवा वयाने मोठे असलेले पुरुषसुद्धा वीर बनतात आणि जिथे होळी पेटवलेली असते तर तिथे हा पितरांचा टाक घेऊन गोल गोल प्रदक्षिणा मारत म्हणजे नाचत गात हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर विविध देवतांची रूपं या वीरांनी घेतलेली असतात. तसेच होळीभोवती टिमकी वाजवण्याची देखील पद्धत आहे. तुमच्याकडे धुळवड कशा प्रकारची असते मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुळशीपत्र नक्की कुठे ठेवायचं तर बघा, चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल तर शिजवलेल्या अन्नावर म्हणजेच भात, आमटी, भाजी, दूध, दही यावर आपल्याला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. म्हणजे आता तुम्ही सकाळीच स्वयंपाक केलेला असेल, आता तुम्हाला माहिती आहे की दिवसभरात आपल्याला चंद्रग्रहणाच्या वेधाचे नियम पाळायचे आहे किंवा सुतक पाळायचं आहे. तरी पण आपल्या घरातील लहान मुलं असतात, वृद्ध व्यक्ती असतात, गर्भवती स्त्रिया असतात किंवा ज्यांना हे नियम पाळणं शक्य होणार नाही आहे तर मग त्यांच्यासाठी काही नियम शिथिल केलेले आहेत. समजा त्यांना जर भूक लागली, त्यांना जर आपल्याला खायला द्यावंच लागणार असेल तर मग आपल्याला स्वयंपाक करणं त्यामध्ये आलंच किंवा मग नैवेद्य वगैरे आपण दाखवू शकतो असंही सांगितलेलं आहे. तर मग भलेही ते अन्न आपण ग्रहण संपल्यानंतर ग्रहण करणार असू तर मग तुम्ही त्या अन्नावर तुळशीपत्र ठेवलं तर ते अन्न ग्रहणामुळे बाधत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर तुम्ही नक्कीच तुळशीच्या पानांचा वापर त्यासाठी करू शकता. सूर्योदय होण्याच्या आतच तुम्ही तुळशीची पानं तोडून घ्या, कारण ग्रहण काळामध्ये आपल्याला तुळशीच्या झाडाला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नसतो. तर ती पानं तुम्ही आधीच तोडून ठेवली तर अतिउत्तम. तसंही पौर्णिमेला पानं तोडणं वर्ज्य आहे, पण पूजेची तुळस वगळता आपल्याकडे जर जास्त तुळशीची झाडं असतील तर मग त्यांची पानं तुम्ही तोडून घ्या. किंवा मग बाजारामध्ये सुद्धा आपण जेव्हा पूजेसाठी फुलं घ्यायला जातो तर आपल्याला तुळशीची पानं अगदी सहजपणे तिथे मिळून जातात. तिथून तुम्ही आणली, स्वच्छ धुवून घेतली ती पानं आणि कपड्याने पुसून त्याच्यानंतर अन्नपदार्थांवर तुम्ही एक एक तुळशीचं पान ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. पाण्याच्या भांड्यामध्ये म्हणजे पिण्याचं पाणी, तांब्या, माठ याच्यामध्ये तुम्ही एक एक तुळशीचं पान टाकून ठेवा. देवमूर्ती समोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुळशीपत्र तुम्ही ठेवू शकता. यामुळे अन्न शुद्ध राहते असे शास्त्रमान्य मानले जाते. श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी 1 किंवा 5 तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता. प्रसाद म्हणजे त्यामध्ये शिरा असू शकतो, पंचामृत असू शकतं किंवा जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तर त्या प्रसादावर तुम्ही 1 तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवू शकता. तुळशीपत्र हे तुटलेलं, सुकलेलं वापरायचं नाही आहे, ताजंच वापरायचं. नख लावून तुळशीचं पान तोडायचं नाही आहे. सकाळी स्नानानंतरच आपण तुळशीचं पान तोडू शकतो. रविवार, एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे आपल्याला टाळायचे आहे. भावना आणि श्रद्धा यामध्ये खूप महत्त्वाची आहे. योग्य पद्धतीने ठेवलेले तुळशीपत्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे धर्मशास्त्रानुसार मानले जाते. मंडळी, आता आपण ग्रहणाच्या बाबतीत अजून काही महत्त्वपूर्ण अशी माहिती ऐकूया.
तर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा असा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्य आणि चंद्रग्रहण येते. ग्रहणाची वेळ ही अशुभ मानली जाते. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. यंदा माघ महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण झाले, पण ते आपल्या भारत देशामध्ये दिसले नाही, बाकी देशांमध्ये दिसले. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशात सूर्यग्रहणाच्या सूतक काळाचा विचार काही केला गेला नाही. आता फाल्गुन महिन्यामध्ये चंद्रग्रहण होत आहे. यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 3 मार्च 2026 रोजी आहे. या दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल. या ग्रहणाचा कालावधी 3 तास 27 मिनिटे असेल. हे ग्रहण सिंह आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. नुकतीच जी अमावस्या झाली तेव्हा झालेले सूर्यग्रहण जरी भारतात दिसले नाही, तरी पण आता पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण मात्र भारतात दिसणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ग्रहणाचा काळ हा सूतक काळ म्हणून आपल्याला पाळावा लागणार आहे. चंद्रग्रहण ही खगोलीयदृष्ट्या पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येऊन चंद्रावर सावली पडण्याची घटना आहे. पण धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून ग्रहण काळाला सुतकाचा काळ मानले जाते. त्यामुळे या काळामध्ये काही विशिष्ट काळजी घेणे अति आवश्यक आहे. म्हणूनच ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातील स्वच्छता करून अन्नपदार्थ झाकून ठेवणे शुभ मानले जाते. तसेच ग्रहणाच्या काळामध्ये नवीन अन्न शिजवणे, खाणे-पिणे किंवा घराबाहेर जास्त वेळ राहणे टाळावे. काही लोक ग्रहणामध्ये पूजा, जप किंवा मंत्रोच्चार करतात, कारण हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल असा मानला जातो. चंद्रग्रहणाच्या वेळी देवीदेवतांना प्रार्थना करणे, त्यांचे स्मरण करणे, हळदी कुंकू, दीप किंवा अगरबत्ती लावणे शुभ ठरते. शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर घरातलं जे काही पाणी आहे ते आपण उकळून पिऊ शकतो किंवा मग आपण सकाळीच त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवलं तर अतिउत्तम. जसं की मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं, आपण घराची स्वच्छता करावी आणि उरलेले अन्नपदार्थ नष्ट करणे शुभ मानले जाते. मुलांना, वृद्धांना आणि गर्भवती महिलांना या काळात घराबाहेर जाणे टाळावे असे सांगितले जाते. ग्रहण हा वेळ ध्यान, योग, जप आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी आदर्श असा मानला जातो, कारण या काळामध्ये मानसिक ऊर्जा अधिक संवेदनशील आणि शुद्ध राहते असे पारंपरिक मत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणामुळे थेट शारीरिक धोका फारसा नसतो. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक असते. चंद्रग्रहणामध्ये तसा फारसा धोका नसतो. तरीही ग्रहणाचा वेळ शांततेमध्ये आणि सुरक्षितरित्या घालवणे योग्य ठरेल. ग्रहणाच्या वेळी ताणतणाव टाळणे, वादविवाद न करणे आणि सकारात्मक विचार करणे मानसिक आरोग्यासाठी अति फायदेशीर ठरते. दानधर्म करणे, गरजूंना मदत करणे किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे हा वेळ यासाठी फार उपयोगी ठरतो. या सर्व काळजींमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकते, मानसिक शांतता वाढते आणि ग्रहणानंतरचे वातावरण अधिक सौम्य व सुखकारी बनते. धर्मग्रंथांमध्ये चंद्रग्रहणाच्या विशेष नियमांचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीमध्ये जाणून घेऊया या काळामध्ये काय करावे आणि काय करू नये. आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे तर चंद्रग्रहणाचं सूतक सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातला देव्हारा एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा पडद्याने झाकून ठेवायचा आहे. तुमच्या देव्हाऱ्याला दरवाजा असेल तर तुम्ही त्याचा दरवाजा लावून घेऊ शकता. तुमची देवाची रूमच सेपरेट असेल तर तुम्ही ती खोली बंद करून घेतली तरीही चालेल. मात्र या सूतकाच्या काळामध्ये आपण आपल्या देवीदेवतांचा मंत्र जप करत राहू शकतो. सूतक सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने घालावीत. जेव्हा सूतक संपेल तेव्हा आपण देवांना स्नान घालू शकतो, भलेही ती संध्याकाळची वेळ असेल तरी. जेणेकरून काय होईल, अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पानं घातल्यामुळे अन्न नंतर आपण खाऊ शकतो. आणि सूतक काळामध्ये देवांची मंदिरं विशेषतः बंद ठेवण्याची पद्धत आहे. तर सकाळी सकाळी लवकर तुमच्याकडून भलेही पूजा झालेली नसेल तर तुम्ही ती मोक्ष काळानंतर करू शकता. ग्रहणाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करा. ग्रहणाच्या सूतक काळामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा करू नये असं सांगितलेलं आहे, पण मानसिक शांतीसाठी आपण पूजासुद्धा करू शकतो, काही हरकत नाही. चंद्रग्रहणाच्या वेळेस घराबाहेर पडू नका. ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी टोकदार वस्तू वापरू नका, कात्री वापरू नका, सुरी वापरू नका, काही कापायचं काम करू नका, शिवायचं काम करू नका. तर ही जी छोटी मोठी कामं असतात ती करणं तुम्ही या दिवशी टाळून घ्या.
तसेच उघड्या डोळ्यांनी ग्रहणाकडे पाहू नका. सूतक काळामध्ये अन्न शिजवू नये आणि खाऊ नये. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी विसरून सुद्धा म्हणजे चुकून सुद्धा घराबाहेर पडू नये आणि ग्रहण काळामध्ये पलंगावर झोपू नये. तर अशा पद्धतीने नियम आपल्याला पाळायचे आहेत. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.